नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जे के मास्टर मराठीवरती. आज आपण 30 प्रश्न घेतलेले एकदम डीप लेवल. मागील प्रश्नपत्रिकेत पोलीस भरतीला आलेले आहे आणि येणाऱ्या कालावधीत हे स्पर्धा परीक्षेत एकदम हेवी लेवल हे प्रश्न येणारच आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी छत्रपती पदवी ही देण्याचे कार्य कोणी केलेले होते? तर ते मित्रांनो गांगाभाट ह्याने केलेले होते पदवी देण्याचे कार्य. प्रश्न क्रमांक 2 आपला, कृष्णवीर ही संकल्पना निरीक्षणात्मक पातळीवर सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा आधार कोणता मानला जात आहे? तर तो मित्रांनो गुरुत्व लहरी आहे. कृष्णावीर ही संकल्पना निरीक्षणात्मक पातळीवर सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा आधार कोणता मानला जातो? तर गुरुत्व लहरी. प्रश्न क्रमांक 3 आपला, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नसून गुणवाचक विशेषण आहे? तर तो मित्रांनो प्रामाणिक हा आहे. प्रामाणिक हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 4 आपला, महाराष्ट्रातील अंबरनाथ मंदिर कोणत्या राजवंशाच्या काळात मांडले जात आहे? मित्रांनो महाराष्ट्रातील अंबरनाथ हे मंदिर कोणत्या राजवंशाच्या काळात मांडले जात आहे? तर ते शिलाहार ह्या राजवंशाच्या मानला जात आहे. प्रश्न क्रमांक 5 आपला, डोळ्यात तेल घालून पाहणे ह्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? तर तो मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. प्रश्न क्रमांक 6 आपला, मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर तो मित्रांनो दातावरील इन्मल. दातावरील इन्मल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र धर्म ही संकल्पना प्रामुख्याने कोणी मांडलेली आहे? महाराष्ट्र धर्म हा, तर ते मित्रांनो समर्थ रामदास यांनी मांडलेले आहे. समर्थ रामदास मांडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8 आपला, काना डोळा करणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर तो मित्रांनो ऐकून न ऐकल्यासारखे करणे त्याला काना डोळा करणे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9 आपला, पृथ्वीच्या केंद्रभागाला काय म्हणतात? पृथ्वीच्या केंद्रभागाला मित्रांनो हा गाभा म्हणतात. गाभा. प्रश्न क्रमांक 10 आपला, महाराष्ट्रातील मारखंडा देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? मारखंडा देवस्थान, तर ते मित्रांनो गडचिरोली ह्या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11 आपला, अष्टविनायक मधील महागणपती मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर ते मित्रांनो रांजणगाव येथे आहे अष्टविनायक. प्रश्न क्रमांक 12 आपला, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द आहे? तर मित्रांनो तत्सम शब्द हा सूर्य आहे. तत्सम शब्द. प्रश्न क्रमांक 13 आपला, शरीरातील जैविक घड्याळ नियंत्रित करणारा मेंदूचा भाग कोणता आहे? तर तो मित्रांनो हायपोथोलॅमस. हायपोथोलॅमस हा आहे. प्रश्न क्रमांक 14 आपला, शिवभारत. शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो मित्रांनो हा परमानंदने लिहिलेला आहे शिवभारत ग्रंथ. प्रश्न क्रमांक 15 आपला, घरचा आहेर या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? घरचा आहेर, तर तो मित्रांनो अपेक्षेपेक्षा उलट नुकसान होणे हे आहे घरचा आहेर. प्रश्न क्रमांक 16 आपला, लोणार सरोवरातील पाणी इतर सरोवरापेक्षा वेगळे का मानले जाते? तर ते मित्रांनो क्षारीय आणि खारे गुणधर्म असल्यामुळे हे मानले जातात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आपला, महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर कोणत्या नदी प्रणालीशी संबंधित आहेत? मित्रांनो नांदूर मधमेश्वर हे गोदावरी नदीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18 आपला, खालीलपैकी कोणते उभयनव्य अव्यय आहेत मित्रांनो? तर ते आणि हे आहे आणि. प्रश्न क्रमांक 19 आपला, रक्तातील हेमोग्लोबिनचा मुख्य घटक कोणता असतो? तर ते मित्रांनो लोह हा असतो. लोह हेमोग्लोबिनचा. प्रश्न क्रमांक 20 आपला, शिवाजी महाराजांच्या आरमारचे प्रमुख कोण होते? आरमारचे प्रमुख कोण होते? तर ते मित्रांनो मैनाक भंडारी हे होते. मैनाक भंडारी.
प्रश्न क्रमांक 21. नाकाने कांदे सोलणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर तो मित्रांनो, अत्यंत कठीण काम करणे. नाकाने कांदे सोलणे. प्रश्न क्रमांक 22 आपला. भारतातील सर्वात जुना पर्वतरांग समूह कोणता मानला जातो मित्रांनो? तर तो अरवली हा आहे. अरवली सर्वात जुना पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 23 आपला. पेशीतील रायबोसमाचे मुख्य कार्य काय आहे? तर मित्रांनो, प्रथिननिर्मिती हे आहे. प्रश्न क्रमांक 24 आपला. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर तो मित्रांनो, शुद्ध शब्द हा दारिद्र्य हे आहे. दारिद्र्य. प्रश्न क्रमांक 25 आपला. महाराष्ट्रातील गिरणा धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तो मित्रांनो, जळगाव ह्या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 26 आपला. ऑपरेशन विजय हे नाव कोणत्या लष्करी मोहिमेशी संबंधित होतो मित्रांनो? ऑपरेशन विजय हे तर ते कारगिल युद्ध ह्याच्याशी संबंधित होते. कारगिल युद्ध. प्रश्न क्रमांक 27 आपला. शरीरातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे? विद्यार्थी मित्रांनो, शरीरातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य मित्रांनो, तर ते ऑक्सिजन आहे. प्रश्न क्रमांक 28 आपला. तोंडघशी पडणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तोंडघशी पडणे म्हणजे पूर्ण अपयशी ठरणे. त्याला तोंडघशी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबची नदी कोणती आहे? तर ते गोदावरी हे आहे. गोदावरी. प्रश्न क्रमांक 30 आपला. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती आहे? मोठी धमनी कोणती आहे? तर ते मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आपले 30 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. 30 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की कळवा आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा आहे ते पण नक्की कळवा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.